श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। दद्रुस्फोटककुष्ठादि महामारी विसूचिका नश्यन्तन्नपि रोगाश्च दत्तात्रेयं नमामि त्वम्। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गुरुवाणी पुष्प 6 मधील निश्चय व श्रद्धा या अध्यायांचं मी पठण करीत आहे। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, स्वतःच्या प्रगतीसाठी जीवनामध्ये सर्व बाजूने विचार करून उपासनेबाबत योग्य निर्णय घेणे व तो पुन्हा पुन्हा तपासून घेणे आवश्यक असते। एकदा पक्का निर्णय झाल्यानंतर त्या दिशेने पूर्ण श्रद्धेने उपासना करावी। याचे एक उदाहरण देतो। श्री निरंजन तीर्थ नावाचे साधू पुरुष गुजरातमध्ये गिरनार पर्वतावर राहत होते। त्यांना श्री दत्तात्रयांच्या सदेह दर्शनाची ओढ होती। दर्शन घेईन तर सदेह दर्शनच घेईन या श्रद्धेने निश्चयाने त्यांची उपासना, भक्ती व सेवा चालू होती। अनेक वर्ष उपासना झाली तरी दर्शन नाही, म्हणून देवाला त्यांनी शेवटची प्रार्थना केली की देवा, आता जर 3 दिवसात तुझे सदेह दर्शन झाले नाही तर मी या देहाचा त्याग करीन। त्यांनी नित्याप्रमाणे उपासना चालूच ठेवली। भक्ताचा निर्णय पक्का आहे की नाही हे तपासण्यासाठी देवाने पहिल्या रात्री पादुकांचे दर्शन घडवले, परंतु त्याचे समाधान झाले नाही। त्यांची उपासना चालूच होती। दुसऱ्या रात्री स्वप्नामध्ये देवाच्या अंगावरचे उपरणे व छाटी यांचे दर्शन झाले। श्री निरंजन तीर्थ म्हणाले की देवा, मला तुमचे सदेह दर्शन हवे, इतर कशाचेही नको। तिसऱ्या दिवशी देवांनी दर्शन न देता भक्ताची कडक परीक्षा पाहण्याचे ठरवले। निरंजन तीर्थांनी दुपारी 12 वाजता देवाची पूजा संपवली व देवाचे सदेह दर्शन दिले नाही म्हणून दगडावर डोके आपटायला सुरुवात केली। ते रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडले। त्यांना उठावयास स्वतः देव गेले व बेशुद्धीतून उठवून त्यांना सदेह दर्शन दिले। अशा रीतीने जो पक्का निश्चय करील, उपासनेमध्ये तळमळ व चिकाटी ठेवील, त्याला देवाचे दर्शन हमखास घडते। साधकाने भक्तिमार्ग सोडू नये व कोणत्याही परिस्थितीत उपासनेमध्ये खंड पडू देऊ नये। देवावर पूर्ण विश्वास ठेवा। परमेश्वर आहेच, त्याची भक्ती करा। पुष्कळ लोक विचारतात की देव तर दिसत नाही, त्याचे अस्तित्व आहे की नाही हे माहिती नाही, मग विश्वास कोणावर ठेवायचा? तसे म्हटले तर हवा आपल्याला दिसत नाही परंतु जाणवते, आवाज आपल्याला दिसत नाही परंतु ऐकू येतो, तसेच ईश्वराचे आहे। सर्व चराचर सृष्टी त्याने निर्माण केली, तो कणाकणात भरलेला आहे, परंतु तो तुम्हाला दिसत नाही, कारण त्याला पाहण्याची दृष्टी तुम्हाला प्राप्त झालेली नाही। ही प्राप्त होण्यासाठी ईश्वराची मनापासून भक्ती करा, निष्काम सेवा करा, तसा निश्चय करा। श्रद्धा म्हणजे ईश्वराविषयी मनात काहीही शंका नसणे। तुम्ही तुमच्या जीवनात श्रेष्ठ उद्दिष्ट निश्चित केल्यानंतर पूर्ण श्रद्धेने त्या दिशेने वाटचाल करावी। यासाठी श्रेष्ठ गुरूंचे मार्गदर्शन आवश्यकच असते। नंतर फक्त वाटचाल करणे एवढेच काम साधकाकडे शिल्लक राहते। तसे केल्यास रोज थोडी थोडी प्रगती होते, परंतु साधकाला स्वतःची प्रगती कळत नसते, ती इतरांनी ओळखावी लागते, त्याला जाणीव करून द्यावी लागते। अनेक वर्षानंतर भेटणारा मित्र बोलता बोलता सहज सांगून जातो की तुमच्यात किती बदल झाला आहे। मी किती भक्ती करावी म्हणजे देव माझे किती कल्याण करील, ह्याचे भक्ताने कधीही गणित मांडू नये। आपण भक्ती करतो ती आपल्या उद्धारासाठी। हिशेबी भक्ताची देवाला गरज नसते। देव हा भक्तीचा भुकेला आहे, त्याला एकनिष्ठेने भक्ती करणाऱ्या भक्ताची गरज असते। देवावर पूर्ण श्रद्धा ठेवून तुमचे व तुमच्या संततीचे कल्याण साधण्याकरता आत्ताच प्रत्येकाने निश्चयाने व श्रद्धेने भक्ती करणे आवश्यक आहे। आतापर्यंत जेवढे महान संत होऊन गेले त्यांचा विचार करा। तुकाराम वाणी होते,
नामदेव शिंपी होते, ज्ञानेश्वर महाराज वयाने लहान होते, तर एकनाथ देवाचे सेवक होते. या सर्वांनी निश्चयाने व श्रद्धेने भक्ती केली. या सर्वांनी भक्ती करताना असे ठरवले नव्हते की इतकी भक्ती केली तरच मी इतका महान होईन. जसजशी भक्ती वाढत गेली तस तशी देवाची कृपा त्यांच्यावर होत गेली व भक्त महान होत गेले. आमच्याकडे कित्येक भक्त दर्शनाला येतात व सांगतात की त्यांची देवावर फार श्रद्धा आहे, ते देवाला फार मानतात. असे तोंडाने बोलणे निराळे व प्रत्यक्ष कृतीने सिद्ध करणे निराळे. परमार्थ हा प्रत्यक्ष कृतीनेच सिद्ध होतो. त्यासाठी मग तुम्हाला जे जमेल ते कोणतेही काम करा. ध्यान, पूजा, नामस्मरण, परोपकार कोणतेही काम करा. अशा रीतीने परमार्थ प्रत्यक्ष कृतीने साधला तरच तो दर्शन देतो. आम्हाला देवाचा पूर्ण अनुभव आहे. म्हणूनच आम्ही सांगतो की देवाची निश्चयाने श्रद्धेने सेवा करा. हळूहळू तुमची प्रगती निश्चित होत राहील. नित्यगुरुवाणी या ग्रंथात 2 एप्रिल रोजी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या मार्गदर्शनपर आशीर्वादात म्हणतात, नियमांशिवाय केलेल्या वेदाध्ययनाचे दुष्परिणाम मनूने लक्षात घेऊन हे फक्त ब्रह्मकर्मच आहे आणि ते ब्राह्मणांनीच करायला हवे असे सांगितले. सद्यस्थितीत तर सर्व ब्राह्मणांच्या अंगी सुद्धा वेद पठणासाठी लागणारी शक्ती असतेच असे नाही. जलचरांना पाण्यात झोप कशी येते हे फक्त जलचरच सांगू शकतात, इतरांना ते सांगता येणार नाही. तसेच वेदाध्ययनाचे आहे. हजारो वर्षांच्या परंपरेमुळे वेदाध्ययन संस्कार ब्राह्मणांच्या रक्तात भिनलेले असल्यामुळे वैदिकांनीच याचे अध्ययन व अध्यापन करावे असा संकेत आहे. कोणता वेद कोणी शिकावा यासाठी कोणतीही बंधने नाहीत. कोणीही कोणत्याही शाखेचा अभ्यास केला तरी चालतो. पण याचबरोबर वेद मंत्रांचे उच्चार स्पष्ट तसेच ठराविक पद्धतीने झाले पाहिजेत. त्याशिवाय या वेद मंत्रांद्वारे शक्ती उत्पन्न होत नाही व अनुभव येत नाही. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील अध्यायाच्या पठणासाठी आणि श्रवणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.